नमस्कार मित्रो. आधुनिक भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना जर कोणती म्हटली तर ती म्हणजे 1857चा उठाव. कारण जे 1757 पासून ज्या गोष्टीला सुरुवात झालेली, आर्थिक शोषण झालेलं, या सगळ्या घटनांना एक उत्स्फूर्त प्रतिसाद किंवा त्याला प्रतिकार असं जरी म्हटलं तरी चालेल, तर ते म्हणजे 1857चा उठाव. आपण याची आता ह्या जो काय 1857चा उठाव याच्यामध्ये काही याची कारणं बघायची आहेत. नेमकं उठावादरम्यान काय काय झालं, नेते कोण कोण आहेत, त्याचबरोबर त्याचा शेवट कसा झाला, महाराष्ट्राविषयी थोडंसं जाणून घेऊया आणि शेवटी मग त्याचे परिणाम काय झाले हेही आपल्याला बघायचं आहे. आणि हे बघत असताना हे लक्षात ठेवा की आपल्याला ह्याच्यावरती ऑलरेडी बरेचसे क्वेश्चन्स आलेले आहेत आणि दरवर्षी क्वेश्चन्स असतात. आणि हे क्वेश्चन्स कशा संदर्भात असतात तर नेमकं उठाव कुठे झाला, त्याचा नेता कोण आहे, किंवा इंग्रज अधिकारी कोण होता, ह्या बऱ्याचशा गोष्टी विचारल्या जातात. कारणे काही ठिकाणी विचारली जातात. त्यामुळं हा समजून घ्यायचा आहे. फार रट्टा मारण्यापेक्षा खूप साऱ्या ज्या गोष्टी असतील तर त्या समजून घेतल्या तर याचा पुढं आपल्याला फायदा होऊ शकतो. नमस्कार, मी पी आर पाटील कोराईसमध्ये आपलं स्वागत करतोय आणि आपण आता या प्रकरणाला सुरू करूया. आता 1857च्या उठावाची कारणे काय काय असतील. मुळात जर बघितलं तर कारणे भरपूर आहेत. ही शॉर्टमध्ये कारणे आहेत की काही राजकीय कारणे असतील आणि ही आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत. काही सामाजिक कारणे आहेत, काही लष्करी आहेत, धार्मिक, आर्थिक आणि तात्कालिक. तात्कालिक कारणे म्हणजे काय, कशामुळं भडका उडाला तर ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. पहिलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे इंग्रजांचे विस्तारवादी धोरण. बरं, हे कुणी चालू केलं तर जसे इंग्रज भारतात आले तर तेव्हापासून हे विस्तारवादी धोरण तुम्हाला बघायला मिळते. ह्याच्यामध्ये आता हेस्टिंग आहे किंवा तुमचा क्लाईव्ह असेल, हे बरेचसे लोक याच्याशी निगडीत आहेत. आणि यांनी जसं भारत एकतर युरोपियन लोकांसाठी सुरुवातीच्या काळात एक बाजारपेठ होती. इंग्रजी त्याच कारणाने भारतात आलेले, पण हळूहळू यांचं जे काय रूपांतर राजकारणाकडे व्हायला लागलं त्यानंतर त्यांनी मग इंग्रजांनी त्यांच्या प्रदेशाचा विस्तार करायला सुरुवात केली. आणि हे आपल्याला तुम्ही जर बघितलं तर फक्त 1757 फक्त प्लासी जिंकलेले होते. तर तेच हळूहळू 1818 पर्यंत जवळपास संपूर्ण भारत हा ब्रिटिशांच्या अंडर होता. यावरून लक्षात घ्या की यांनी कशा पद्धतीनं एक्सपान्शन केलेलं होतं. ठीक आहे. त्यानंतर तैनाती फौजा तुम्हाला माहिती आहेत की कुणी हे केलेले आहेत तर लॉर्ड वेलेस्ली भारतात कधी आला तर 1798ला ही व्यक्ती भारतात आली आणि जवळपास 1805 पर्यंत ही व्यक्ती भारतात होती. आणि वेलेस्लीनं आल्यानंतर तैनाती फौजा स्वीकारायला लावल्या. तैनाती फौजा स्वीकारण्याचं कारण काय होतं तर एकतर युरोपमध्ये अशी परिस्थिती होती की नेपोलियनचा उदय झालेला होता. फ्रेंच राज्यक्रांती झाली 1789 आणि त्यानंतर मग तिथं नेपोलियनचा उदय झालेला बघायला मिळतो. आणि नेपोलियन जर भारताकडं आला तर मग काय करायचं, आणि ह्या भीतीमुळं वेलस्लीनं भारतामध्ये तैनाती फौजा लागू केल्या. आणि पहिल्यांदा कोणावरती लागू केली तर निजाम. हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. ठीक आहे. हे इथं तुम्हाला पेशवे तैनाती फौजा स्वीकारताना दिसतील. ठीक आहे. मग निजाम आहे बघ, बऱ्याचशा राज्यांनी नंतर हळूहळू तैनाती फौजा स्वीकारल्या. त्यानंतर संस्थानांचे विलिनीकरण म्हणजे काय तर डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स ही असंही म्हटलं जातं. डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स किंवा व्यपगताचा सिद्धांत हा कुणी आणला तर डलहौसीनं. बरं, डलहौसीनं काय केलं, हा नेमकं सिद्धांत काय सांगतो तर एकतर स्वतःचा म्हणजे वंश जर गादीवरती बसवायचा असेल तर त्याआधी पहिल्यांदा ब्रिटिशांची परमिशन घेणं हे कंपल्सरी करण्यात आलं. आणि जे राजे असे करत नाहीत तर त्यांना ती संधी नाकारण्यात आली. आणि शिवाय ज्यांना स्वतःचं मूल नाही आणि ज्यांनी मुलांना दत्तक घेतलेलं आहे तर अशा दत्तक मुलांनाही वडिलांची प्रॉपर्टी, संपत्ती किंवा जे काय राज्याचा जो मुकुट आहे तर तो देण्यासही ब्रिटिशांनी मज्जाव केला किंवा त्याची परमिशन नाकारली. आणि हे डलहौसीच्या काळात खूप मोठ्या प्रमाणावर झालं. मग त्याच्यामध्ये जर बघितलं तर कोणकोणती राज्य असतील तर झाशी आहे, बघाट आहे, उदयपूर, नागपूर, संबळपूर,
जैतपूर, अशी बरीचशी तुम्हाला ही उदाहरणं दिसतील की जी दत्तक वारसा नामंजूरच्या नावाखाली डलहौसीनं कॅन्सल केलेली होती. ठीक आहे, त्यामुळं ह्याबद्दलही जनतेच्या मनात बराचसा आक्रोश दिसतोय तुम्हाला. त्यानंतर वेतन व इनामदारीचा ऱ्हास. वेतन म्हणजे काय, तर काही जे की राजे होते तर त्यांना वेतन दिले होते, काही वतनं दिलेली होती, आणि ह्या वतनांवरती त्यांचा गुजारा चाललेला होता. कारण ऑलरेडी आता जसं हळूहळू जर आपण मध्ययुगीनकडून आता आधुनिक भारतात यायला लागलो, तसं राजांचं किंवा संस्थानांची श्रीमंती हळूहळू कमी होत होती. त्याचबरोबर त्यांच्याकडे जो होल्ड होता तर तो कमी व्हायला लागला. मग ही वतनं सुद्धा इंग्रजांनी काढून घेतली, आणि सगळ्यात जास्त वतनं जर कोणाच्या काळात नष्ट करण्यात आली तर ती होती आपला बेंटिक. बेंटिकच्या काळात सर्वात जास्त वतनं रद्द करण्यात आली होती. आणि डलहौसीच्या काळात एक इनाम कमिशन सुद्धा स्थापन करण्यात आलेलं होतं. इनाम कमिशन कोणाच्या काळात, डलहौसीच्या काळात. आणि डलहौसीच्या काळात इनाम कमिशन स्थापन केल्यानंतर जवळपास 25,000 जी संस्थानं आहेत तर त्यांची जी इनामं दिली जात होती तर ती त्यांना चेक करायला सांगितलेली. आणि ही चेक केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे आपण उगाचच पैसा वाया घालवायला लागलो, म्हणून त्यांनी जवळपास 21,000 इनामं कॅन्सल केली. लक्षात घ्या, 25,000 मधली 21,000 कॅन्सल केली, म्हणजे हार्डली राहिली किती, तर 4,000 संस्थानं शिल्लक राहिलेली होती. ठीक आहे, तर यामुळेही इनामदार किंवा जे ज्यांना वतनदार होते तर त्यांना त्यांच्या मनामध्ये रोष तयार व्हायला मदत झाली. पदव्या रद्द केल्या, पेन्शन रद्द केली. तुम्हाला नानासाहेबांचं कारण माहिती असेल की नानासाहेब पेशवा होते, तर हे पेशवा त्यांना मुळात पेशवे पद लावायलाच यांनी मज्जाव आणला, म्हणजे तुम्ही पेशवा म्हणून घ्यायचं नाही. त्याचबरोबर जी 8 लाख रुपये जी पेन्शन मिळत होती तीही रद्द करण्यात आली. अशी बरीचशी उदाहरणं होती की ज्यांच्या पदव्या रद्द केल्यात, पेन्शन रद्द केल्यात. आता बहादूर शाह जफरला सुद्धा आणि त्याच्या मुलांना इथून पुढं बादशाह म्हणायला मज्जाव केला. तर त्यांनी काय सांगितलं की इथून पुढं तुम्ही तुमच्या जे की मुलं असतील तर त्यांना युवराज म्हणून संबोधायचं. त्यामुळं बहादूरशाह जफर सुद्धा दुखावला गेला होता. आता मुघल सम्राट हे संपूर्ण देशाचे सम्राट होते, पण तुम्हाला आता लक्षात येईल की त्यांची स्थिती काय झालेली होती. त्यानंतर राज्यकारभार जो होता तर राज्यकारभार कम्प्लिटली इंग्लिश भाषेतून केल्यामुळं जनसामान्यांची जे काही संपर्क होता तो कायमस्वरूपी तुटला, आणि लोकांना काहीच कळत नव्हतं नेमकं काय चाललंय किंवा कशा संदर्भात यांच्या पॉलिसीज काय आहेत, किंवा यांना जनतेशी संपर्क साधायचा तर कशा पद्धतीने ह्या बऱ्याचशा गोष्टी होत्या. त्यामुळेही जनतेमध्ये आक्रोश निर्माण व्हायला मदत झाली. त्यानंतर जर आर्थिक कारणं पाहिली तर आर्थिक कारणं फार महत्त्वाची आहेत. कारण भारत देश एक जर बघितला तर शेतीप्रधान देश पण होता, आणि इंग्रज यायच्या आधी भरपूर मोठ्या प्रमाणात श्रीमंत असा देश होता. तुम्ही जर विल्यम डिग्बीचं जर एक सेंटेन्स पाहिलं तर डिग्बी काय म्हणतो की इंग्रजांनी आल्यापासून जवळपास म्हणजे कधी 1757 पासून ते 1815चा कालखंड असा त्यांना दिलेला आहे. जवळपास 50 ते 100 कोटी पाऊंड एवढी प्रचंड प्रमाणात संपत्ती कोण घेऊन गेले, तर इंग्रज भारतातून घेऊन गेले असं म्हटलेलं आहे. यावरून तुम्हाला लक्षात येईल की किती मोठ्या प्रमाणावर यांनी भारतीयांची लूट केलेली दिसते. मग ती कर आकारणीच्या माध्यमातून असेल किंवा व्यापार उद्योगांचा ऱ्हास करण्यातून असेल. कर आकारणी म्हणजे काय, तर त्यांनी काय केलं, तर जे इंग्रजी किंवा ब्रिटिश प्रोडक्ट जे असतील, ब्रिटिश पदार्थ जे असतील किंवा ब्रिटिश वस्तू असतील तर ह्यांच्यावरती कर कमी लावला आणि भारतीय मालावरती कर भरपूर लावला. त्यामुळं भारतीय उद्योगधंद्यांना ते हानिकारक होतं, तेही तुम्हाला दिसते. त्यामुळं व्यापार व उद्योगधंदे नष्ट झाले. त्यामुळं हा जो समाज होता तर हाही पूर्ण कुणाकडे वळला, तर हाही शेतीकडे वळला. महसूल शेतसारा पद्धती आपण बघितलंय की जमीनदारी आणली, रयतवारी आणली, महालवारी आणली. या तिन्ही पद्धती सदोष होत्या. तुम्हाला जर बघितलं तर लक्षात येईल की जमीनदारी पद्धतीमध्ये जमीनदार वाढले, रयतवारी पद्धतीमध्ये फारसा जर रेट जर जमिनीचा बघितला तर जवळपास 55% जास्त होता, आणि महलवारी जर बघितलं तर महालवारीमध्ये सुद्धा जवळपास 66% वगैरे रेट होता. मग एवढा जर टॅक्स द्यायचा असेल तर मग जमिनीमध्ये सुधारणा कशा होणार. ह्या बऱ्याचशा गोष्टींमुळं शेतकऱ्यांचा सुद्धा पिळवणूक केली गेली. आर्थिक शोषण तर होतच होतं. म्हणजे ह्या सगळ्यांचा एक जर आपण कल्मिनेशन म्हटलं, ह्या सगळ्यांचा जर एकत्रित असा जर परिणाम काय म्हटलं तर तो म्हणजे आर्थिक शोषण होऊ शकतो. ठीक आहे,
लक्षात घ्यायचं की आपल्याला काय समजून घ्यायचं की ह्याच्यातून काय झालं. कारण मुख्य परीक्षा जी देणार आहे तर रिटर्न परीक्षा जर झाली आपली तर त्याच्यासाठी हे फार महत्त्वाचं असेल. आता शेतीविषयक उदासीन धोरण म्हणजे काय, तर ह्यांनी काय केलं की शेतीमध्ये ह्यांनी वेगळ्या सुधारणा करण्याचा प्रयत्नच केला नाही. ह्यांनी काय केलं तर ह्यांनी दुसऱ्यांवरती डिपेंड राहिले की ते शेतीमध्ये सुधारणा करतील. जमीनदारीमध्ये त्यांना वाटलं की जमीनदार शेतीमध्ये सुधारणा करतील. नंतर रयतवारीमध्ये ह्यांना वाटलं की रयत जी आहे त्यांना जर टॅक्स वाचला, त्यांना जर फायदा झाला तर ते जमिनीमध्ये सुधारणा करतील. आणि बाकीचे जे महालवारे आहे तर तिथं लंबरदार किंवा ही बाकीची जी जनता आहे तर ती शेतीमध्ये सुधारणा करेल. आणि यांनी मात्र काय केलं तर ह्यांनी तिकडं फारसं लक्षच दिलं नाही. ह्यांनी शेतीकडे बघत असताना पण कमर्शियल वस्तू म्हणजे नगदी पिकांचं एक नगदी पिके काढण्याचं एक सोर्स म्हणून पाहिलेलं दिसेल. त्यातूनही तुम्हाला दिसतं की शेतीकडे त्यांचं फारसं लक्ष नव्हतं. त्यानंतर जर सामाजिक कारणे पाहिली, आता सामाजिक कारणे काय काय होती तर मुळात इथं तुम्हाला सती दिसते. आता ही चांगली होती तशा गोष्टी जर बघितलं तर, कारण समाजामध्ये बदल किंवा समाजात सुधारणा ज्या काही अशा घटना होत्या किंवा ज्या अशा आपण रूढी परंपरा आपण वापरत होतो किंवा चालीरीती आपल्याला बघायला मिळतात तर त्यांनी हटवायचा प्रयत्न केला. कारण का तर ह्या अशामुळं ह्या एक मानवतेच्या विरोधात असलेल्या अशा घटना होत्या. मग विल्यम बेंटिकनं काय केलं तर बेंटिकनं 1829 मध्ये कायदा आणला आणि त्याच्यानुसार सती प्रथा बंदी आणली. त्यानंतर जर बघितलं तर 1856 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा आणला. ठीक आहे, आणला डलहौसीच्या काळामध्ये. त्यामुळं हे ज्या गोष्टी आहेत तर ह्या भारतीयांना वाटायला लागलं की इंग्रज आपल्या धर्मामध्ये इंटरफेअर करायला लागले. त्यामुळेही जनतेमध्ये बराचसा असंतोष तयार झालेला तुम्हाला बघायला मिळतो. त्यानंतर वंशश्रेष्ठत्व म्हणजे रेसिझम. एकतर इंग्रजांना असं वाटत होतं की त्यांची रेस फार उच्च स्तरावरती आहे आणि त्यांना हे काम आहे, त्यांचं हे काम आहे की जे असे लोक आहेत तर ह्या अशा लोकांना म्हणजे मूळ प्रवाहात आणण्याचं काम कुणाचं असेल तर हे ब्रिटिशांचं आहे. म्हणजे हे गोऱ्या लोकांवरचं ओझं आहे असंही त्यांनी काही ठिकाणी म्हणून ठेवलेलं आहे. त्यानंतर जर बघितलं तर धार्मिक कारणे फार महत्त्वाची आहेत. आणि धार्मिक कारणांमध्ये काय आहे तर जर 1813चा कायदा बघितला तर 1813चा कायदा काय सांगतो, चार्टर ॲक्ट, तर भारतामध्ये ख्रिस्ती धर्म प्रसार करण्यासाठी परमिशन मिळाली. आणि ह्या परमिशनचा फायदा कुणी उचलला तर ब्रिटिशांनी उचलला. मग त्यांनी गरीब जनता असेल किंवा जी गरजू आहेत किंवा अशी लोक ज्यांना त्यांनी प्रशासनामध्ये उच्च पदं देऊ शकतील किंवा त्यांनी हे सांगितलं की तुम्ही जर ख्रिस्ती धर्म स्वीकारला तर आम्ही तुम्हाला उच्च पदं देऊ. यासाठी मग बऱ्याचशा लोकांनी धर्मांतर केलं. त्याचबरोबर 1837 मध्ये एक मोठा दुष्काळ पडलेला. तर त्यावेळी काय केलं तर त्यावेळी बऱ्याचशा मोठ्या प्रमाणावर लोकांना ख्रिस्ती धर्मामध्ये कन्वर्ट व्हायला सांगितलं. मग त्यांना जमिनी देणे किंवा घर देणे अशा बऱ्याचशा गोष्टी यांनी केल्या. आणि याच्यामधून तुम्हाला लक्षात येईल की हिंदू धर्म किंवा इतर धर्मांची हेटाळणी केलेली तुम्हाला दिसते. त्यासाठी मग वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी भाषण घ्यायची, त्या हिंदू धर्मावरती टीका करणे, त्याच्यातल्या ज्या रूढी परंपरा आहेत तर त्याच्यावरती टीका करणे, अशा प्रकारच्या बऱ्याचशा तुम्हाला गोष्टी दिसतील. तुम्हाला एक लक्षात येईल की जवळपास आय थिंक 1836 मध्ये लॉर्ड मकॉलेनं त्यांच्या आईला एक पत्र लिहिलेलं की पुढील 30 वर्षात तुम्हाला बंगालमध्ये एकही व्यक्ती मूर्तीपूजक दिसणार नाही असं त्यानं लिहिलेलं दिसते. ठीक आहे, त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की धर्मप्रसार किती मोठ्या प्रमाणावर चालू होता. आणि ह्यामुळं मुळात भारतीय लोकांना सगळ्यात जवळचं किंवा जगातल्या लोकांना सगळ्यात जवळचं काय आहे तर तो म्हणजे धर्म आहे. आणि जर असं जर कुणी बाहेरून भारतीय धर्मांमध्ये जर हस्तक्षेप करायचा प्रयत्न केला तर लोक शांत बसणार नाहीत. आणि त्याचा ऑब्व्हियस एक परिणाम म्हणजे काय तर 1857चा उठाव. आणि याच वेळी तुम्हाला मगाशी सांगितलं की धार्मिक सुधारणा करण्यावरती भर होता. म्हणजे सती प्रथा असेल किंवा विधवा पुनर्विवाह असेल, अशा वेगवेगळ्या, किंवा बालहत्या असेल, विधवा पुनर्विवाह, अशा वेगवेगळ्या घटनांमध्ये यांनी हस्तक्षेप करायला सुरुवात केलेली दिसते. पुढचं महत्त्वाचं जे काय कारण आहे तर ते म्हणजे लष्करी कारण. कारण भारतीय सैनिकांना किंवा हिंदी सैनिकांना मिळणारी वागणूक ही फार म्हणजे त्यांची कुचंबना करणारी होती. त्याच्यामध्ये जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं कारण काय होतं तर वेतन. एकतर वेतन व भत्ता. एकतर इंग्रजी सैनिकांच्या प्रमाणात ह्यांना फार कमी प्रमाणात वेतन दिलं जात होतं किंवा भत्ते कमी दिले जात होते.
दुसरं जर महत्त्वाचं कारण जर बघितलं तर एकतर यांची नियुक्ती करत असताना सुभेदारपेक्षा वरच्या पदावरती केली जात नव्हती. सुभेदारपेक्षा पदावर केली जात नव्हती किंवा 500 पाऊंड वार्षिक पगारापेक्षा खालच्या नोकऱ्या कुणाला द्यायच्या तर भारतीय लोकांना द्यायचं हे तुम्हाला दिसते. त्याचबरोबर त्यांना एकदम त्यांच्याकडे जर बघितलं तर हिंदी सैनिकांना अगदी विचित्र पद्धतीनं त्यांनी वागवत होते. त्यामुळेही या सैनिकांमध्ये असंतोष होता आणि इथूनच पहिली ठिणगी पेटलेली तुम्हाला दिसते. त्यानंतर दुसरं म्हणजे हिंदी सैनिकांना धार्मिक स्वातंत्र्य नव्हते. धार्मिक स्वातंत्र्य म्हणजे काय तर जे आता समजा टिळा लावणे, दाढी वाढवणे किंवा आता तुम्ही जर शीख लोकांचं बघितलं तर केस वाढवणे वगैरे ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर हे करायला परमिशन नव्हती. त्यामुळे त्या लोकांना वाटत होते की हे लोक आपल्याला धर्मभ्रष्ट करायला लावायला लागलेत. त्यामुळे ते लोक चिडून राहिलेले होते. त्याचबरोबर मध्येच एक लॉर्ड कॅनिंगने एक कायदा आणला होता की सामान्य सेना भरती अधिनियम म्हणून. आणि या अधिनियमानुसार काय केलं जात होतं तर परदेशी भारतीयांना पाठवलं जात होतं. म्हणजे तिथं जर एखाद्या ठिकाणी यांची कॉलनी असेल तर त्या ठिकाणी त्यांना त्या कॉलनीमध्ये जाऊन यांना सर्व्हिस द्यायचे, सेवा करायचे. आणि भारतीय लोकांना समुद्र पार करणं हे वर्ज्य होतं. मग अशा वेळी यांना बाहेर मुद्दाम पाठवलं जातं ह्यासाठी म्हणून ही बरेचसे सैनिकांमध्ये असंतोष तयार होते. त्यानंतर बंगाल आर्मीतली बेशिस्त, तिथं एकतर बंगाल आर्मीमध्ये बरेचसे सैनिकांना कशा पद्धतीनं वागवलं जातं त्याबद्दल असंतोष आहे. त्याचबरोबर अवधचं राज्य खालसा केलं आणि बंगाल आर्मीमध्ये सगळ्यात जास्त जनता जी होती किंवा सैनिक जे होते तर ते कोण होते? अवध होते. आणि अवधचे सैनिक जे आहेत, आता सरळ साधं जर म्हणायचं झालं तर बरेचसे जे सैनिक आहेत तर ते कोण होते तर ते शेतकरी होते. म्हणजे सैनिकाच्या वेशात असणारे शेतकरी. आणि ज्यावेळी शेतकऱ्यांवरती अत्याचार केले जात होते तर ते त्यांना वाटत होतं की आपल्या बंधू किंवा भगिनींवरती अत्याचार होत आहेत. त्यामुळे ही सगळ्यात मोठी चूक म्हटली जाते की यांनी भारतीय लोकांना किंवा अशा लोकांना सैन्यामध्ये घेतलं. त्याचबरोबर यांचं जे वेतन वगैरे आहे तर हे आर्थिक समस्या तुम्हाला लक्षात येतात. त्यानंतर बघायचं आपल्याला यामध्ये जर बघितलं तर तात्कालिक कारणांमध्ये एक कारण आहे ते म्हणजे काडतुसांचं कारण आणि दुसरं कारण आहे सैनिकांचा असंतोष, ते पण काडतुसांना धरूनच. आता ही तुम्हाला इथं काडतुसं दिसतात. ही जी काडतुसं आहेत तर ह्यांना चरबी डुकराची आणि गायीच्या मांसाची चरबी काढून लावली जात होती असा एक लोकांमध्ये गैरसमज पसरला. आणि त्याचबरोबर ज्या भाकरी वगैरे जे खायचं आहे तर त्याच्यामध्ये जनावरांच्या हाडांचा भुगा मिसळला आहे असं एक अफवा पसरवण्यात आली. आणि त्यामुळं चिडून जाऊन मग सैनिकांनी उठाव करण्याचं ठरवलं. आणि जी 34वी रेजिमेंट होती, 34वी रेजिमेंट तर यांनी ही काडतुसे वापरायला नकार दिल्यामुळं त्यांना तिथून हाकलून देण्यात आलं. आणि त्यामुळं जाऊन मग मंगल पांडेनी हडसन लॉ, बॉग्स आणि व्हीलर ह्या तिन्ही इंग्रज अधिकाऱ्यांना ठार केलं आणि इथूनच क्रांतीची ठिणगी पेटली. हे लक्षात ठेवा. मी फारसं बाकीचं काय एक्सप्लेन करत नाही की नेमकं कशी झालं आणि काय झालं, ठीक आहे. हे लक्षात ठेवा की 34वी रेजिमेंटनं ही काडतुसे वापरायला नकार दिला आणि पुढं जाऊन मग मंगल पांडेनं ह्या बऱ्याचशा लोकांना यांनी नोकरीवरून काढून टाकल्यामुळं मंगल पांडेनी याविरोधात आवाज उठवला आणि यांना शिक्षा दिलेली होती या लोकांना. मग त्यासाठी म्हणून त्यांनी हडसन लॉ या तिघांना मारलं. ह्या तिघांची नावं आपल्याला पाठ असली पाहिजेत. आणि पुढं जाऊन क्रांतीला जे काही सुरुवात झाली तर ॲक्च्युअल क्रांती होणार होती 31 मे 1857 ही तारीख ठरली होती. आणि त्या दृष्टीनं बऱ्याचशा लोकांचे प्रयत्नही चालू झाले. प्रयत्न कसे चालू झाले तर असं म्हटलं जातं की चपाती आणि फुल म्हणजे कमळाचं फुल तर ह्याच्या माध्यमातून ही क्रांती संपूर्ण देशभर पसरवायचं काम चालू झालेलं होतं. पण आता त्याबद्दल बऱ्याचशा आता काही हिस्टॉरियनचं मत वेगळं आहे त्यामुळे आपण तेवढं डीपमध्ये जाणार नाही. मग ही 31 डिसेंबरच्या आधीच हे क्रांतीनं पेट घेतला. आता बाकीच्या डिटेलमध्ये न जाता आपल्याला जेवढं गरजेचं आहे की नेमकं उठावाची ठिकाणं कोणकोणती राहिलेली आहेत आणि त्या ठिकाणी नेतृत्व कुणी केलं आणि इंग्रजी अधिकारी कोण होते
तर हे आपल्याला बघायचं आहे. ह्याच्यामध्ये दिल्ली जर बघितलं तर दिल्लीला जनरल बख्त खान यानं नेतृत्व केलेलं दिसेल. बरं, त्याआधी इकडं जाण्याआधी काही गोष्टी क्लिअरली सांगतो की एकतर जर बघितलं आपण तर ज्या पद्धतीनं उठाव झाला, आता इथून सगळे सैनिक कुठं जायला लागले तर मेरठला जात होते आणि मेरठला सैनिक गेल्यानंतर तिथं जाऊन बहादूर शाह जफर याला त्यांनी गादीवर बसवायचा प्रयत्न केला. म्हणजे त्याला पुन्हा एकदा संपूर्ण भारत देशाचा एक सिम्बॉल म्हणून बसवण्याचा प्रयत्न केला. पण हा आता एकतर वयस्कर व्यक्ती आहे आणि त्याला मुळात आता नेतृत्व करायची इच्छा नाही, पण आता शेवटचा पर्याय, कारण ऑलरेडी वतनं गेलेली आहेत, पेन्शन रद्द झालेली आहे, मग अशा वेळी एक पर्याय, शेवटचा पर्याय करायचा म्हणून त्यांनी बहादूर शाह जफरला गादीवरती बसवलं. जनरल बख्त खान यांनी बरीचशी सूत्र हातात घेतली आणि 10 लोकांची कमिटी करण्यात आली. 10 लोकांची कमिटी करण्यात आली आणि 6 लोक हे 6+4 म्हणजे सिव्हिलसाठी 4 आणि लष्करासाठी 6 अशी 10 लोकांची एक कमिटी बसवली. आणि या कमिटीनं काय केलं तर कमिटीनं पुढं जाऊन जी की रूपरेषा आहे उठावाची तर ती आखण्यात आली. मग त्याच्यामध्ये आता जर बघितलं तर दिल्लीमध्ये कोणी उठाव केलेला आहे तर जनरल बख्त खान आणि त्याला इंग्रज अधिकारी कोण होते तर जॉन निकोल्सन आणि जनरल हडसन. त्यानंतर कानपूरमध्ये नानासाहेबांनी उठाव केला. नानासाहेब कोण तर हे पेशवे होते जे कानपूरमध्ये होते आणि यांच्या विरुद्ध इंग्रज अधिकारी कोण आहेत तर ह्यू व्हीलर आणि कोलिन कॅम्पबेल. त्यानंतर लखनौमध्ये बेगम हजरत महल आणि यांना विरोध करण्यासाठी हॅवलॉक, नील आणि ऑट्रम असे 3 अधिकारी होते. यांच्याविषयी ऑलरेडी क्वेश्चन येऊन गेलेला आहे, पण क्वेश्चन फार इंटरेस्टिंग होता. काय इंटरेस्टिंग होता तर 4 ऑप्शन असे दिलेले होते की लखनौच्या उठावाचं नेतृत्व कुणी केलं. 1 बेगम हजरत महल, 2 छोटी बेगम, 3 बडी बेगम आणि 4 घसीटी बेगम. त्यामुळे तुम्हाला हे नाव माहिती पाहिजेत की कोण होतं तर बेगम हजरत महल यांनी स्वतःच्या मुलाला गादीवर बसवायचं होतं. स्वतःचा लहान मुलगा होता तर त्याला गादीवर बसवण्यासाठी म्हणून यांनी आंदोलन केलेलं होतं. त्यानंतर बरेलीचं जर कारण बघितलं तर बरेलीमध्ये कोण आहे तर खान बहादूर खान. मग यांना विरोधक कोण आहे तर विन्सेंट ऑथट आणि कॅम्पबेल यांनी उठाव केलेला आहे. जगदीशपूरमध्ये एक 80 वर्षाचा जमीनदार ज्यानं स्वतःच्या जमिनी गेल्या म्हणून कुंवर सिंग यांनी उठावाचं नेतृत्व केलं आणि त्याला विरोध केला विल्यम टेलर यांनी. त्यानंतर फैजाबादमध्ये मौलवी अहमदुल्ला यांनी उठाव केला आणि जनरल रेनार्ड हे काय होते तर हा इंग्रज अधिकारी त्या होता. ग्वाल्हेरमध्ये तात्या टोपेंनी बराच काळ स्वतः पण भूमिगत राहून या उठावाचं नेतृत्व केलेलं दिसतं तुम्हाला. आणि याचा विरोधक कोण आहे तर ह्यू रोज हा इवन झाशीच्या राणींच्या विरोधात तो लढलेला. झाशी राणी लक्ष्मीबाई ही आता सगळ्यांनाच माहिती आहे लक्ष्मीबाईंबद्दल. मुळात यांचा जो काय दत्तक घेतलेला पुत्र होता तर त्याला गादीवर बसवलेलं नाही आणि म्हणून मग झाशीची राणी ह्या त्या युद्धामध्ये उतरल्या. असंही म्हटलं जातं की ह्या सगळ्यांमध्ये जर पुरुष कोण असेल तर ते कोण होतं तर राणी लक्ष्मीबाई असं म्हटलं जातं. का तर तेवढं त्यांनी इंग्रजांना विरोध केला किंवा त्या पद्धतीनं त्या लढल्या म्हणून त्यांना ही ह्यू रोजनं पदवी दिलेली आहे. त्यानंतर आसाममध्ये कोण तर मनीराम दिवान. ही लिस्ट तुम्हाला पाठ असली पाहिजे, स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा पॉज करून ते लिहून काढा, कारण ह्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला नेहमी विचारल्या जातात. त्यानंतर जर बघितलं तर उठावानंतर काय काय घडलं. एक तर उठावानंतर तात्या टोपे यांना फाशी, म्हणजे तात्या टोपे कोणाच्या मदतीला गेले, कानपूरमधून ते कुठे गेलेत तर झाशीच्या राणींच्या मदतीला गेले आणि तिथून ते जंगलात गेलेत. आणि जंगलात गेल्यानंतर त्यांनी बराच काळ भूमिगत राहूनही उठाव चालू ठेवला, पण त्यांना पकडण्यात आलं आणि त्यांना फाशी देण्यात आली. नानासाहेब पेशवे, बेगम हजरत महल, खान बहादूर खान नेपाळला निघून गेलेत. त्यानंतर बख्त खान लढाईत धारतीर्थी पडलेत. त्यानंतर मौलवी अहमदुल्ला यांनी पुवायच्या राजाने धोक्यानं यांना मारून टाकलं. त्यानंतर बहादूर शाह जफर याला कैदी बनवून रंगूनला ठेवण्यात आलं. त्यानंतर राणी लक्ष्मीबाई या धारातीर्थी पडल्या. आणि निकोल्सन, इंग्रजांच्या बाजूनं जर बघितलं तर निकोल्सन आणि हडसन हे दोघंही दिल्लीचं नेतृत्व करत असताना मारले गेले. हे सगळे डिटेल्स फॅक्ट्स आपल्याला गरजेचे आहेत, त्यामुळं हे पाठ करायला हवे. त्यानंतर याच्यावरती 2 वेळा क्वेश्चन येऊन गेलेला आहे, ठीक आहे. त्यामुळे परत क्वेश्चन येईल काय माहीत नाही, पण आपल्याला माहिती असावं. अन्नूनतू म्हणजे हे यांना अंदमानला कैद ठेवलेलं होतं, तर त्यांचं नेटिव्ह प्लेस, त्यांचं राहण्याचं ठिकाण काय होतं तर अन्नूनतूंचं मुंबईमधील होते. बबन
जुमल खान हे साताऱ्याचे होते, यदू बागल पंढरपूरचे, पांडू भोरजी नगरचे. हे बऱ्याचदा विचारलं जातं, त्यामुळे इथं मी ते ॲड केलेलं आहे. हे तुम्हाला दिसतील. बहादूर शाह, त्यानंतर हे आय थिंक चिमासाहेब असावेत, तात्या टोपे, किंवा हे कदाचित नानासाहेब असतील, हे कुंवर सिंग असावेत, मंगल पांडे, हे माहीत नाही, आणि झाशीच्या राणी. तर हे तुम्हाला हे लीडर आहेत आपले. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये महाराष्ट्राचं नेमकं स्थान काय होतं, तर हे आपल्याला फार गरजेचं आहे, कारण महाराष्ट्रावरती आजकाल बरेचसे क्वेश्चन्स हे महाराष्ट्रावरती फिरतात, आणि ब आणि क गटासाठी तर हे फारच इम्पॉर्टंट राहतं. हे रंगो बापूजी गुप्ते आहेत. ठीक आहे. एकतर जर साताऱ्याचं जर चित्र बघितलं, तर सातारची गादी जर बघितली, तर सातारची गादी काय होती, तर मराठ्यांचं 1818 पतन झाल्यानंतर मराठेशाहीचं जर एक राहिलेला शिल्लक जे काय आपण असं म्हणूया की जे एक शेवटची लिंक होती, तर ती म्हणजे सातारची गादी होती, आणि त्याचं प्रमुख कोण होतं, प्रतापसिंग. आणि प्रतापसिंग जसं इंग्रजांनी 1818 झालं, त्यानंतर मग इंग्रजांनी सातारच्या गादीचे सगळे अधिकार काढून घेतले. त्यानंतर मग रंगो बापूजी गुप्ते यांनी जवळपास 15 वर्ष इंग्लंडला जाऊन प्रयत्न केला की कशा पद्धतीनं पुन्हा सातारच्या राजांना त्यांचे अधिकार मिळवून देता येतील, पण त्यांना फारसं त्याच्यामध्ये काही सक्सेस मिळालं नाही. मग आता यांनी आल्यानंतर 1856 उठाव करायची मात्र योजना आखली. त्याच्यामध्ये मग त्यांचे पुत्र सीताराम असतील, मेहुणे, केशव निळकंठ चित्रे असतील, गणेश कारखानीस असतील, यांनी बऱ्याचशा लोकांनी त्यांना मदत करायचा प्रयत्न केला. मग यासाठी त्यांनी वेगवेगळ्या जवळपास संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी गुप्त केंद्रे सुद्धा सुरू केलेली तुम्हाला दिसतील, आणि ह्या गुप्त केंद्रांच्या माध्यमातून यांनी वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी उठाव करायचं ठरवलं. यामध्ये त्यांना मग रामोशी असतील, मातंग समाजातल्या बऱ्याचशा लोकांनी त्यांना सपोर्ट करायचं ठरवलं, पण उठाव करण्याआधीच या सगळ्यांना पकडलं गेलं. यामधून मग रंगो बापूजी गुप्ते निसटले, आणि त्यांनी मग स्वतःचा उठाव, एकाकी उठाव चालू ठेवला. मग त्यांनी मग हळूहळू बऱ्याचशा ठिकाणावरती हल्ले करायला सुरुवात केली, कारण याच्यामध्ये बरेचसे ही सगळी लोक पकडली गेली. मग यांनी ही लोकांना पकडल्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या पोलीस चौक्या असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले चढवायला सुरुवात केली. पण गिरजाप्पा चिमण्णा वाणी ह्या व्यक्तीने इंग्रजांना टिप दिल्यामुळं इंग्रजांनी रंगो बापूजी गुप्ते यांना पकडलं आणि फाशी दिली. त्यामुळं हे तुम्हाला चित्र कायम दिसेल, म्हणजे भारतीय लोकांनीच भारतीय लोकांना पकडून दिले, आणि हे जे हा जो प्रकार आहे, तर ह्याच्यामुळं बऱ्याचदा आपण मागे राहिलो. म्हणजे अगदी चंद्रशेखर आझादपर्यंत जर बघितलं तर त्यांना पकडून देण्याचं काम हे कधीच सापडले नसते. इव्हन उमाजी नायकांचं बघा पुढं, तर ते सापडले नसते, पण त्यांच्याच मित्रांनी दगाबाजी केल्यामुळं ह्या बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आहेत. तर जर असा प्रश्न आला की सातारचं उठावाचं नेतृत्व कोणी केलं, तर त्याचं नाव काय असेल, तर रंगो बापूजी गुप्ते यांनी केलं. ठीक आहे, हे लक्षात असू दे, आणि ही नावं लक्षात असू दे, कारण आजकाल असा ट्रेंड आहे की त्यांचे सहकारी कोण होते ते विचारलं जातं. तर हेही आपल्याला माहिती असलं पाहिजे, आणि ह्या व्यक्तीचं, ह्या दगाबाज व्यक्तीचं नाव आपल्याला माहिती असावं. त्यानंतर कोल्हापूरमध्ये, आता कोल्हापूरमध्ये 2 महत्त्वाचे उठाव झाले या काळात. ठीक आहे. एक पहिला उठाव जो झाला तर तो होता 27व्या रेजिमेंटनं केलेला उठाव होता. सैनिक म्हणजे जे काही क्रांतिकारी होते, तर त्यांनी हा उठाव केला. मग याला बराचसा भागातून सपोर्ट मिळाला. मग जेकबने हा उठाव मोडून काढलेला आहे आपल्याला दिसतोय. मग पुढं जाऊन काय झालं, तर एकतर जे बाबासाहेब म्हणून जे राजे होते कोल्हापूरचे, तर यांनी या उठावाला विरोध केला. म्हणजे यांनी इंग्रजांच्या बाजूनं स्वतःचं सैन्य उभं केलं, म्हणजे स्वतःच्या तोफा इंग्रजांना देणं किंवा त्याचा उठावाचा बिमोड करण्याचं काम हे बाबासाहेबांनी केलं. आणि ह्याला जर तुम्ही बघितलं तर रामजी शिरसाट, जे पहिला जो उठाव झाला, तर त्याचं महत्त्वाचं नेतृत्व कोणी केलेलं, रामजी शिरसाट यांनी. पण नंतर जर बघितलं तर या उठावाचं जर खापर कोणावर फोडलं गेलं तर चिमासाहेब यांच्यावरती. हे कोण आहेत, तर चिमासाहेब. चिमासाहेबांना असं म्हणण्यात आलं की तुम्ही यावेळी आम्हाला काहीच मदत केली नाही. त्यामुळं चिमासाहेबांनी मग दुसऱ्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं, तर चिमासाहेबांनी केलं. मग चिमासाहेबांनी बराचसा कोल्हापूरमधल्या बऱ्याचशा लोकांना जमा केलं, बऱ्याचशा समाजातील थरातील लोकांना एकत्र करून उठाव केला, कोल्हापूरचा राजवाडा ताब्यात घेतला. पण कोल्हापूरचा राजवाडा ताब्यात घेतल्यानंतर जो इथं शेनिडर म्हणून जो दिसतो तुम्हाला,
हा इंग्रज अधिकारी याने एक पांढरा ध्वज घेऊन आला, म्हणजे आम्ही शरणागती पत्करतोय या दृष्टीनं त्यांनी मग तो पांढरा ध्वज आणला, शरणागती पत्करल्याचं भासवलं, राजापर्यंत पोहोचले. आणि राजापर्यंत पोहोचल्यानंतर बाबासाहेबांनी एक आदेश काढला की सगळ्याच क्रांतिकारांनी सरेंडर करायचं, आणि तिथंच उठाव मोडला गेला. आणि यावरून बरंचसं चिमासाहेबांवरती सुरुवातीच्या काळात मग इंग्रजांनी शंका घेतली की चिमासाहेबांनीच हा उठाव आणलेला एक्सेट्रा. मग बाबासाहेबांनी यांना इथून हाकलून देण्याचा प्रयत्नही केलेला दिसतोय. मग चिमासाहेबांनी जाऊन मग त्यांना पकडलं, चिमासाहेबांना मग कराचीमध्ये सोडण्यात आलं. कराचीमध्येच त्यांचा जवळपास आय थिंक 1868 किंवा 69च्या दरम्यान तिथंच मृत्यू झालेला आहे. आणि अशा प्रकारे हा कोल्हापूरमध्ये उठाव झाला. ह्याच्यामध्ये ॲबॉट आणि शेनिडर आणि जेकब ही 3 नावं लक्षात ठेवायची आहेत. इंग्रज अधिकारी, पहिला उठाव रामजी शिरसाटांनी केला आणि त्याचा उठावाचं बिमोड करण्याचं काम कोणी केलं? जेकबनं केलं. आणि दुसरा जो उठाव झाला जो की चिमासाहेबांच्या नेतृत्वाखाली झाला, तर तो मोडून काढण्याचं काम केलं ॲबॉट आणि शेनिडर. त्याचबरोबर अजून अधिकारी कोण आहेत? रॉलंड आहे, मोगम आहे, लेफ्टनंट केर. तर ही 3 नावं सुद्धा लक्षात ठेवली पाहिजे. व्हिडिओ पॉज करा आणि पुन्हा ही नावं हवं तर लिहून घ्या किंवा बघून टाका. त्यानंतर जर बघितलं तर पेठ मधला जो उठाव आहे, नाशिक तिथं जे पेठ म्हणून ठिकाण आहे, तर त्या ठिकाणी कोळी आणि भिल्ल ह्या दोन्ही जमातींनी मिळून मोठा उठाव केला आणि त्याचं नेतृत्व भगवंतराव निळकंठराव यांनी केलं होतं. भिल्लांनी हर्सुल म्हणून एक ठिकाण आहे, तर त्या बाजारात लुटमार केली आणि पुढे जाऊन भागोजी नाईक किंवा मकराजी यांनी या उठावाचं नेतृत्व केलेलं दिसतंय. पण नंतर मग भगवंतराव निळकंठांना अटक करण्यात आली आणि पुढं त्यानंतरही भिल्लांनी जवळपास 1860 पर्यंत वगैरे हा उठाव असाच चालू ठेवलेला होता. आणि याला विरोध केला ग्लासपूल किंवा हा बिमोड करण्याचं काम कोणी केलं? तर ग्लासपूल या अधिकाऱ्यानं. ठीक आहे. त्यानंतर जमखिंडी हे संस्थान कुठं आहे? तर कर्नाटकात आहे. आणि याचा नेता कोण होता? तर अप्पासाहेब पटवर्धन. अप्पासाहेब पटवर्धन हे ॲक्च्युअली जर बघितलं तर इंग्रजांच्या मर्जीतील व्यक्ती होती, पण प्रत्येकाला इंग्रजांच्या संस्थानाची किंवा इंग्रजांच्या राज्याची झळ बसलेली होती. त्यामुळं बऱ्याचशा संस्थानात हालचाली होत होत्या आणि याची शंका आल्यामुळं उठावा आधीच म्हणजे त्यांना तोफ गोळे किंवा बऱ्याचशा गोष्टी त्या जे राजवाडा आहे तर राजवाड्यात बऱ्याचशा हालचाली होताना इंग्रजांना दिसायला लागल्या. त्यामुळं हा उठाव तिथंच दडपून टाकण्यात आला. ठीक आहे, हे लक्षात असू दे. जमखिंडीचं नेतृत्व कोणी केले? तर अप्पासाहेब पटवर्धन. त्यानंतर नागपूरचा उठाव हा 13 जून 1857ला उठाव करण्याचं नियोजित केलं होतं आणि त्या दृष्टीनं बरेचसे प्रयत्नही करण्यात आले. आय थिंक टाकळी म्हणून एक ठिकाण आहे नागपूरपासून 3 किलोमीटर अंतरावरती. तर या ठिकाणी उठाव करण्याचं ठरवलं. उत्तरेतून बरेचसे सैनिक तिथं येणार होते आणि बाकीचेही सैनिक तिथं जमा होणार होते. पण फैज बख्श नावाच्या या एका दगाबाजानं आधीच इंग्रजांना खबर दिली, त्यामुळं उठाव हा झालाच नाही. आय थिंक रात्री 10च्या दरम्यान उठाव व्हायचा होता, पण त्याआधीच इंग्रजांनी उठाव मोडून काढला. बऱ्याचशा लोकांना फाशी देण्यात आली आणि नागपूरचा उठाव हा अयशस्वी ठरला. त्यानंतर जर बघितलं तर मुधोळमधील बेरड जमातीनं केलेला उठाव. आता मुळात त्या काळात जर तुम्हाला लिट्टन माहिती असेल तर लिट्टननं पुढे जाऊन एक आर्म्स ॲक्ट आणला होता. तुम्ही जर गव्हर्नर वाचलेले असतील किंवा मी तोही व्हिडिओ अपलोड करतो. लिट्टन आर्म्स ॲक्ट आणला म्हणजे लोकांनी शस्त्र बाळगत असताना सरकारची परमिशन घेतली पाहिजे. मग आता एकतर मुधोळमधील जे काही बेरड होते तर ह्यांच्याकडे शस्त्र होती. मग आता ह्या प्रत्येक शस्त्राला जाऊन आता परवाना घ्यायला लागत होता, जे की आताही तसं लायसन्स घ्यायला लागतं एखादं शस्त्र ठेवायचं असेल तर. मग ह्या लोकांना असं वाटत होतं की आता आपण परंपरागत ही आपली चालीरीती आहे की आपल्याकडे ते शस्त्र असावं किंवा असलं पाहिजे. मग या विरोधात ह्या लोकांनी आंदोलन करायला सुरुवात केली. मुळात ज्यावेळी उठाव सुरू झाला तर त्या उठावाचं जे काही स्प्रेड म्हणतो तर तो ह्या भागातही तुम्हाला बऱ्याच मोठ्या प्रमाणावर दिसेल. ठीक आहे. मग यांनी बऱ्याचशा ठिकाणी मग जाऊन आंदोलनं सुरू केली. वेगवेगळ्या गावातल्या लोकांना त्यांनी जमवायला सुरुवात केली आणि त्यासाठी त्यांनी बरीचशी शस्त्रसुद्धा जमा केलेली दिसतात. ठीक आहे. आणि ही जी शस्त्र आहेत तर ही मग ह्यांनी सगळ्यांनी जमा केल्यानंतर तिथला जो प्रमुख होता मुधोळमधील बेरड जमातीचा, तर त्यानं काय केलं तर त्यानं ही सगळी शस्त्र जमा केली आणि ती स्वतःकडे ठेवून घेतली. त्यामुळे त्याला जातबाह्य करण्यात आलं आणि शेवटी हा इंग्रजांनी उठाव फार क्रूरपणे दडपला.
बऱ्याचशा लोकांची कत्तल केली, बऱ्याचशा बेरड लोकांना मारून टाकलं, जवळपास 200 बेरड लोकांची कत्तल केल्याचे बरेचशी उदाहरणं आहेत किंवा त्या पद्धतीनं दिसतं आपल्याला. त्यानंतर इतर ठिकाणी जर उठाव पाहिले तर नरगुंडमध्ये बाबासाहेब भावे यांनी उठाव केला. मुळात बाबासाहेब भावेंनी उठाव करण्याचं कारण काय होतं, तर यांच्या दत्तक मुलाला गादीवर न बसवणे. त्यानंतर सोलापूर हे ठिकाण कुठं आहे, तर हैदराबाद संस्थान आणि म्हैसूर संस्थान यांच्या दरम्यान आहे. हे सोलापूर नव्हे, सोलापूर हे तिथलं संस्थान, छोटंसं संस्थान होतं. त्या ठिकाणी राजे होते व्यंकप्पा नाईक, हे लहान मायनर, आय थिंक 15-16 वर्षाची व्यक्ती असेल. तर यांनी सुद्धा जे काही इंग्रजांना जे नेहमी कर द्यायला लागत होता किंवा नेहमी जो दरवर्षी जो एक फिक्स अमाऊंट द्यायची ठरलेली होती, त्या विरोधात म्हणून यांनी हा उठाव केलेला दिसतोय. आणि खानदेशमध्ये काझीसिंह नाईक यानंही तिथं ते उठाव केलेला तुम्हाला दिसतो. म्हणजे अशा पद्धतीनं बऱ्याचशा ठिकाणी उठाव झालेले आहे. त्यांची नावं लक्षात असावी, आहे लोकेशन कुठं उठाव झाला आणि त्याचा नेता कोण होता. ठीक आहे. मग हा जो उठाव झाला याच्या अपयशाची कारणे काय होती. मुळात उठाव जर बघितला तर काही एरिया पुरताच मर्यादित होता. काही एरिया पुरताच म्हणजे काय, तर हा उठाव तुम्हाला दक्षिण भारतात फारसा पसरलेला दिसत नाही. हा उठाव जर बघितला तर उत्तर भाग म्हणजे गंगा नदीचं खोरं तिथून पासून बंगालपर्यंत, तर त्याच टप्प्यात तुम्हाला मोठ्या प्रमाणावर पसरलेला दिसतो. बरेचसे जे उठावात सामील होणाऱ्या राज्यांची किंवा संस्थानांची संख्या फार कमी होती. आता कोल्हापूरचं मी उदाहरण सांगितलं की बाबासाहेबांनी कुणाला सपोर्ट केला, तर यांनी इंग्रजांना सपोर्ट केला. गायकवाडांनी कोणाला सपोर्ट केला, तर इंग्रजांना सपोर्ट केला. त्यामुळे बरीचशी संस्थानं ही इंग्रजांशी एकनिष्ठ राहिली, त्यामुळेही बराचसा मोठा प्रॉब्लेम झालेला दिसतोय. त्यानंतर एकतर नेते बघा, लीडर जे होते, तर लीडर कोण होते, तर आता बहादूर शाह जफर. ॲक्च्युली त्याची इच्छा नव्हती उभं राहायची, पण बहादूर शाह जफरला आता यांनी जबरदस्ती त्यांना गादीवर बसवलं की तुम्ही बादशाह आहात आणि तुम्ही आता उठावाचं नेतृत्व केलं पाहिजे. आणि त्यामुळे सर्वमान्य असं एक नेतृत्व नव्हतं. प्रत्येक भागात छोटं असं उठाव झाले आणि या सगळ्यांचा एक कॉमन असा कोण मोठा नेता दिसत नाही. त्यामुळेही हा उठाव अपयशी झालेला दिसतोय. त्यात बंडात सामील होणाऱ्या प्रत्येकाची उद्दिष्ट वेगवेगळी होती. आता झाशीची राणी ह्या का सामील होण्याचं कारण होतं की त्यांच्या मुलाला गादीवरती किंवा ते दत्तक जो वारसा आहे तर तो दिला गेला नाही. त्यांनी पत्र लिहिल्याचा उल्लेख आहे की जर या पत्रात असं होतं की जर त्यांनी त्यांच्या मुलाला दत्तक वारसा मंजूर केला तर ते उठावात सामील होणार नाहीत, हे त्यांचं कारण झालं. त्यानंतर कानपूरला आता नानासाहेब होते. नानासाहेब का उतरलेले, तर पेशवाई त्यांची निघून गेली. त्यानंतर कुंवरसिंग का, तर जमीन गेली. मग असं प्रत्येकाचं एक वेगवेगळं रिझन होतं. पण इंग्रजांचं जर बघितलं तर इंग्रज फक्त स्वतःच्या साम्राज्यासाठी आणि त्या झेंड्यासाठी एका लढत होते किंवा त्या प्राईडसाठी. हे आपल्याला कुठेही दिसत नाही. ह्यांची छोटी छोटी कारणं होती आणि ती अशी मोठी म्हणजे संपूर्ण भारत देशाला म्हणजे इंग्रजांपासून मुक्त करायचं आहे असं काहीच नव्हतं. त्यामुळे आपल्याला दिसतं की ते एक अपयशाचं मोठं कारण होतं, कारण ती मोटिवेशनच दिसत नाही. त्यात अत्याधुनिक सामग्रीचा अभाव. मुळात जे भारतीय नेते किंवा भारतीय सैनिक जे लढलं तर हे भाले किंवा जे मिळेल ते साहित्य घेऊन लढलेले. पण इंग्रजांकडं मात्र यावेळी रॉयल एनफिल्ड बंदूक होत्या आणि ह्या एनफिल्ड बंदुकांनी मग त्यांना लांबून सुद्धा सैनिकांवरती नेम धरता येत होता. आणि यामुळेही हे एक मोठं हे एक मोठं अपयशाचं कारण मानलं जातं. त्यानंतर लष्करी डावपेच स्ट्रॅटेजी काहीच नव्हती. आता उठाव करायचा कधी ठरलेला, तर 31 मे झाला कधी, जवळपास 10 मेच्या दरम्यान. म्हणजे विचार करा, जवळपास 21 दिवस आधीच उठाव झाला आणि हे असं प्रत्येक ठिकाणी झालं. त्याचबरोबर जनतेचा पाठिंबा मिळाला नाही. पाठिंबा का मिळाला नाही, एकतर बरेचसे फुटीर लोक होते, दगाबाज लोक होते, त्यांनीच आपल्या लोकांना पकडून द्यायचा प्रयत्न केला त्यामुळे. आणि दुसरं म्हणजे उठाव करत असताना एकतर इंग्रजांची यांना भीती होती आणि दुसरं म्हणजे उठाव करताना ह्यांच्याकडं जो की राजा किंवा जमीनदार जो उठाव करत होता त्याचं कारण काय होतं, त्याचं पर्सनल कारण काहीतरी वैयक्तिक कारण होतं. त्यामुळे बऱ्याचशा जनतेने यांना पाठिंबा दिला नाही. त्यानंतर इंग्रज अधिकारी जर बघितले, कॅम्बेल आहे, ह्युरोज आहे किंवा जेकब आहे, हे बरेचसे लोक जे आहेत, हडसन आहे, तर हे फार कर्तबगार होते.
आणि हे आपल्याला भारतीय सैन्यामध्ये दिसत नव्हतं किंवा दिसलं नाही. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय परिस्थिती सुद्धा इंग्रजांच्या बाजूनं होती. म्हणजे युक्रेनचं युद्ध संपलेलं, त्यामुळं इंग्रजी सैनिक तिकडं अडकलेले होते, ते बरेचसे मुक्त झाले आणि त्यामुळे त्या सैनिकांना भारतात बोलवणं फायद्याचं ठरलं. मग अशा बऱ्याचशा कारणांमुळं हा 1857चा उठाव हा अपयशी ठरला असं म्हटलं जातं. तर ह्याच्याविषयी बऱ्याचशा लोकांनी बरीचशी मतं नोंदवलेली आहेत. आता ह्यांना शिपायांचं बंड कोण म्हणतं? एक तर नर फाटक काय म्हणतात की ही शिपायांची भाऊगर्दी, आणि हे बरेचसे क्वेश्चन्स ऑलरेडी आलेले आहेत, हे लक्षात घ्या. प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर बघितले मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, तर तुम्हाला हे लक्षात येईल, नर फाटक शिपायांची भाऊगर्दी. जॉन लॉरेन्स काय म्हणतो, एक शिपायांचं बंड होतं आणि त्याला कारणीभूत होती फक्त काडतुसे, त्याच्या पलीकडे काही नव्हतं. कॅम्बेल काय म्हणतो, तर बंगालमधली जी काही हिंदू शिपाई आहेत तर त्यांनी केलेला हा एक छोटासा उठाव होता. जसं की कामगार संप करतात तर त्याच प्रकारचा हा एक उठाव होता. त्यानंतर रॉबर्टसन काय म्हणतो, तर स्वार्थी उद्दिष्ट असलेले लोक संपात सामील झाले, असं कोण म्हणतो? रॉबर्टसन. ठीक आहे, तर ही चारही नावं आपल्याला माहीत असली पाहिजेत. त्यानंतर स्वातंत्र्य युद्ध कोण म्हणतात, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सर्वप्रथम या युद्धाला भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम असं म्हटलेलं आहे आणि याच्यावरती त्यांनी पुस्तकी लिहिलेलं आहे. 1857चे स्वातंत्र्य संग्राम. ठीक. त्यानंतर पंडित नेहरू काय म्हणतात, हे लोकयुद्धही होतं आणि राष्ट्रीय युद्धही होतं, म्हणजे ह्याच्यामध्ये जनताही सामील झाली आणि ह्याचा उठाव जर बघितला तर हा संपूर्ण भारतभर होता. ठीक आहे. त्यानंतर बेंजामिन डिझरायली काय म्हणतात की काडतुसासारख्या क्षुल्लक कारणाने एवढ्या महान क्रांतीचा जन्म होऊ शकत नाही. ॲक्च्युली बरोबर आहे, कारण जर बघितलं तर काडतुसाचं कारण असतं तर फक्त सैनिकांपुरतं मर्यादित असतं, लोकांनी ह्याच्यात भागच घेतला नसता. बरं, संस्थानांनी भाग घ्यायचं काय कारण होता का? नाही. त्यामुळं हे लक्षात घ्या की हे छोटंसं एक कारण होतं, पण ह्याला जो असंतोष होता, मग तो आर्थिक असेल, राजकीय असेल, धार्मिक असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. अशोक मेहता म्हणतात की सामाजिक ज्वालामुखीचा स्फोट झाला. द ग्रेट रिबेलियन हे त्याने पुस्तक लिहिलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी अशा प्रकारे त्याचा उल्लेख केलेला आहे. आता जे मिडल काय म्हणतात की गोऱ्या होतात, हे वांशिक संघर्ष म्हणतात याला, म्हणजे गोऱ्या विरुद्ध कृष्णवर्णीय लोकांचा संघर्ष. त्यानंतर टी.आर. होम्स म्हणतात की संस्कृतपणा आणि रानटीपणा यातील झगडा. रानटी म्हणजे ते आपल्याला रानटी म्हणत होते, हे लक्षात घ्या. आणि संस्कृत कोण? सुसंस्कृत लोक, तर हे ब्रिटिश लोक. त्यानंतर जस्टिन मेकार्थे काय म्हणतात की हिंदू आणि मुस्लिम यांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध केलेला हा कट होता. त्यानंतर बऱ्याचशा लोकांनी काही संमिश्र मतही दिलेली आहेत, ती म्हणजे आर.सी. मुजुमदार काय म्हणतात की जिवंत असल्यापेक्षा मृत जुलियस सीझर अधिक शक्तिशाली होता. याचा अर्थ काय? तर जिवंत असताना त्यानं फारसं काम केलं नाही, पण मेल्यानंतर म्हणजे हे युद्ध झाल्यानंतर जो राष्ट्रवाद वाढीस लागला तर त्याचा परिणाम फार भयानक होता असं म्हटलंय, येते लक्षात. त्यानंतर एस.एन. सेन काय म्हणतात की धार्मिक कारणांनी सुरू झालेला उठाव पुढे जाऊन स्वातंत्र्य संग्राम झाला, हे लक्षात घ्या. त्यानंतर स्टॅनली वॉलॉट काय म्हणतात, ही घटना लष्करी बंडापेक्षा काही अधिक होती, पण प्रथम स्वातंत्र्यापेक्षा बरीच कमी होती. हे तर ठीक आहे, हे आपण मान्य करू शकतो. कारण मुळात जर बघितलं तर स्वातंत्र्य युद्ध का म्हणता येत नाही, कारण इंग्रजांना हाकलून, संपूर्ण भारतातून हाकलून देण्याचा कुठं आपल्याला तसा हे दिसत नाही, हेतू दिसत नाही. ह्यांचे बरेचसे पर्सनल कारणं दिसतात, त्यामुळे त्यांना जर त्यांचे अधिकार दिले असते तर कदाचित उठाव त्याच वेळी थांबला असता. गो. सरदेसाई काय म्हणतात, तर 57 सालचा क्षोभ असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर ही सगळी नावं आपल्याला पाठ असली पाहिजेत. त्यानंतर याचे परिणाम काय झाले या उठावाचे, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, कारण इथून पुढचं राजकारण हे फक्त ह्या उठावाच्या परिणामावरती अवलंबून राहील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी कंपनीची सत्ता होती तर ती कुणाकडे आली? ब्रिटिशांकडे आली, म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटकडे आली. आधी कुणाकडे होती? कंपनी. लक्षात घ्या, 1857 पर्यंत ब्रिटिशांचा उल्लेख करताना कंपनी म्हणून करायचा आणि तिथून पुढे उल्लेख करताना ब्रिटिश सरकार म्हणून करायचा. ठीक आहे. त्यानंतर विस्तारवादी धोरण जे डलहौसी किंवा आधीच्या काळात सुरू करण्यात आलेलं होतं तर ते आता थांबवलं यांनी. का थांबवलं? कारण त्याचाच परिणाम होता 1857चा उठाव, आणि हा उठाव दडपताना त्यांना नाकीनऊ आलेले होते, त्यांना माहिती होतं, त्यामुळे त्यांनी हा उठाव दडपला. त्यानंतर भारतीय लष्कराची पुनर्रचना करण्यात आली, कारण उठाव कुठून सुरू झाला तर सैनिकांपासून सुरू झाला. आणि आता त्यांनी बंगालच्या सैन्याचं हे काय ठेवलं रेशो, तर 1:2, म्हणजे प्रत्येक 2 भारतीय सैनिकांमागे 1 इंग्रज अधिकारी असेल, हे त्या लक्षात. त्यामुळे काय झालं, तर त्यांना असा जर पुन्हा भविष्यात उठाव झाला
तर तो आपल्याला थांबवता येईल. त्यानंतर त्यांनी ज्या काही सामाजिक सुधारणा करायला सुरुवात केलेली, सती प्रथाबंदी किंवा विधवा पुनर्विवाह, तर त्या सगळ्यांपासून यांनी फारकत घेतली. आता वास आम्ही तुमच्या समाज किंवा धार्मिक गोष्टींमध्ये आपण लक्ष घालणार नाही. त्यानंतर यांनी आता सगळ्यात महत्त्वाचं एक तत्व वापरायला सुरुवात केली, फोडा आणि राज्य करा. त्यामुळे काय होईल की एकतर मुस्लिमांना जवळ करायचं आणि हिंदूंना लांब करायचं, किंवा मुस्लिमांना नावं ठेवायची आणि हिंदूंना जवळ करायचं. हे अशा पद्धतीनं इथून पुढं तुम्हाला राज्य केलेलं दिसेल. म्हणजे सर सय्यद अहमद खान आता इथून पुढे इंग्रजांना सपोर्ट करतील हेही तुम्हाला दिसेल. त्यानंतर जे बहादूर शाह जफर म्हणजे मुघल सल्तनत होती, तर ते आता संपुष्टात आले. आता संपूर्ण इथं तुम्हाला बहादूर शाह जफर दिसेल, म्हातारे व्यक्ती, ठीक आहे. आणि इथून पुढे संपूर्ण राज्य कोणाच्या मालकीचं असेल तर राणीच्या मालकीचं असेल. आणि इथून पुढे प्रशासनात बरेचसे बदल करण्यात आले, जे की आपण कायद्यांमध्ये बघणार आहोत. तर अशा पद्धतीनं 1857चा उठाव झाला. त्याची कारणं पाहिली, कुठं कुठं उठाव झाला, त्याचं नेतृत्व कोणी केलं, त्याकाळी इंग्रज अधिकारी कोण होते तेही पाहिलं आणि त्याचे परिणामही पाहिले. ठीक आहे. हा का इम्पॉर्टंट टॉपिक आहे, कारण याच्यावरती बरेचसे क्वेश्चन आत्तापर्यंत आलेले आहेत. आता आपण पुढच्या चॅप्टरमध्ये पुढच्या याची माहिती घेऊया. तोपर्यंत धन्यवाद.